हा जो ह्या भागातला झालेला विकास आणि आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलेला हे युतीचं सरकार आजपर्यंत आम्हाला शेतीसाठी किंवा इथल्या स्थानिक प्रश्न जे आमच्या गावित साहेबांनी आता परत पाठपुरावा केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आमच्या मागण्या ह्या काही तशा वास्तव काही नाही. फक्त आमच्या त्या ज्या शेतीविषयक ज्या काही मागण्या आहेत, ते वीज आहे आणि आमचा जो जी-एस-टीचा जो प्रश्न आहे, त्या मोजक्या मागण्या आहेत आमच्या, त्या आम्ही मांडलेल्या आहेत. कसं की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि शेतकरी जगले तर देश जगेल. आणि या पालघर जिल्ह्यामध्ये इस्रायलच्या धर्तीवरती या ठिकाणी अनेक चांगले आधुनिक पद्धतीने या ठिकाणी शेतकरी म्हणजे आपलं शेती करतायत आणि त्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो कोल्ड स्टोरेज पासून त्या ठिकाणी विजेच्या संदर्भातला प्रश्न आहे आणि असलेले जे कर्ज आहे कर्ज माफीच्या संदर्भातला प्रश्न आहे. परंतु हे महाराष्ट्र महायुतीचे सरकार आहे हे अत्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि त्यांनी या वीज मोफत वीज त्याचप्रमाणे असलेले जे कर्ज आहे कर्जमाफी आणि एक MSP जी आहे या MSPच्या धर्तीवरती या ठिकाणी काही जी पिकं आहे ती त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावं आणि चिकू हा आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. परंतु चिकूवरती जे काही इन्शुरन्स जो आहे तो इन्शुरन्स क्लेम काही ना काही कारणामुळे त्या ठिकाणी या विमा योजना ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून त्या ठिकाणी नाकारला जातो आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची जी मागणी आहे की या भागामध्ये डुकरांचा संचार हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांनी त्या वन विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त करण्यात यावा आणि जे आमचे जे पीक आहे ती नासाडी आहे ती नासाडी कशी कमी करता येईल यासाठी एक मोठ्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक कोल्ड स्टोरेजची त्या ठिकाणी त्यांची आवश्यकता आहे आणि निश्चितच या भागाचा भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी एक उमेदवार म्हणून निश्चितच या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे. या पाठिंब्यामुळे साधारणतः कशी मदत होणार आहे आपल्याला? बघा या ठिकाणी प्रत्येक वाडीधारकांकडे 100-150 या ठिकाणी मजूर काम करत आहेत आणि इथले जे शेतकरी आहे हे आपल्या स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीला जसं ज्याप्रमाणे ट्रीटमेंट देतात तसं या ठिकाणी मजुरांना ट्रीटमेंट देतात. त्यामुळे यांनी एकदा त्या मजुरांना सांगितलंय की कोणाला मतदान करा तर ते त्यांच्या शब्दाच्या पलीकडे नाही आणि निश्चितच या ठिकाणी चांगल्या प्रकारे तिथल्या शेतकऱ्यांची चांगली मदत होऊ शकते.